आज रामनवमी आहे आणि रामनवमी निमित्त अयोध्येमध्ये ही भव्य अशी पूजा रामलल्लाची केली जाते। त्याचीच ही थेट दृश्य आपण साम टीव्हीवर पाहू शकतो। अयोध्येतून थेट ही दृश्य साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी खास अतिशय सुंदर आणि विलोभनीय अशी ही रामलल्लाची मूर्ती आपल्याला दिसते। आज रामनवमी निमित्त अयोध्येमध्ये जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। 22 जानेवारीला रामलल्लाची इथे स्थापना झाली आणि त्यानंतर पहिल्यांदाच ही रामनवमी इथे साजरी केली जाते। त्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे। मोठ्या संख्येने भाविक आज अयोध्येमध्ये आलेले आहेत आणि मुख्य म्हणजे आज कोणत्याही प्रकारचं VIP दर्शन अयोध्येमध्ये दिलं जाणार नाहीये। सर्वांना या ठिकाणी दर्शन मिळणार आहे। आपण ही दृश्य पाहतोय थेट अयोध्येतली मोठी गर्दी या ठिकाणी भाविकांची झालेली आहे। रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी एक छबी पाहण्यासाठी इथे भाविक आतुर झालेले आहेत आणि सध्याची ही राजोपचार पूजा रामलल्लाची केली जाते, आरती केली जाते। त्याचीच हे थेट दृश्य खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी। तर हे रामलल्लाचं हे बाल स्वरूप आहे। ही अतिशय सुंदर आणि विलोभनीय मूर्ती आहे जी अयोध्येमध्ये स्थापन करण्यात आलेली आहे। त्या मूर्तीची आता पूजा सुरू आहे। अभिजित मुहूर्तावर खरं तर ही पूजा केली जाते। आज रामनवमी आहे आणि रामनवमी निमित्त इथे मोठ्या संख्येने भाविक आलेले आहेत। या भाविकांसाठी आणि त्यांच्या दर्शनासाठी आज राम मंदिर ट्रस्ट कडून विशेष अशी व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने भाविक आज अयोध्येमध्ये दाखल झालेत। अगदी राज्यासह देशभरातून मोठ्या संख्येने भाविक आज रामलल्लाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। साधारणतः 12 वाजता राम जन्मोत्सव साजरा केला जातो। 12 वाजता रामाचा जन्म झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर इथे पाळण्यामध्ये रामलल्लाची ही सुंदर अशी मूर्ती ठेवण्यात आलेली आहे आणि ही पूजा सध्या अयोध्येमध्ये सुरू आहे। तीच दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय।